मुंबई. गरिबी आणि गर्दी एवढी वाढली आहे की इथे आता फक्त बेड रेंटवर देता येतो आणि लोक त्यातही त्यांची भूक भागवायला येतात. घर खूप छान आणि मोठं आहे तुमचं. हा, मी राईट साईड घेणार. तुम्ही नेहमी लेफ्ट साईड घेता ना. तुला कसं माहित मी कोणती साईड घेते? अंदाज. एक विचारतो, ही हॉट बेड कन्सेप्ट इज युनिक. तुम्हाला स्ट्रेंजर्स आवडतात का? स्ट्रेंजर्सला मी आवडते. आय कॅन अंडरस्टँड. हॉटबेडमध्ये कडलिंग सर्व्हिस अवेलेबल आहे ना? पण तुम्ही कधी कडल करतच नाही. मी लोकांना झोप देते, स्वप्न नाही. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. काही गोष्टी उजेडात पाठ सोडतात, पण त्या पुन्हा येतात अंधारात, अजून काळोख घेऊन. पण हा अंधार कुणाचा? त्या येणाऱ्या लोकांचा की तिचा? मी रिपीट बुकिंग घेत नाही. You just did. Are you scared? तुम्ही काल रात्री उठून बाहेर का गेला? हे मला काही कळलंच नाही. मी उठलेच नाही. नन ऑफ युअर बिझनेस. तुम्हाला झोपेत बोलायची सवय आहे का हो? आणि ही राईट साईड कुणाची? हा बेड झोपण्यासाठी, प्रश्न विचारण्यासाठी नाही. युअर बेड. Your rules? Good night. Sweet dreams. त्याला वाटतंय तो मला घाबरवतो, पण तो मला अजून ओळखत नाही. समाजाला वाटतं त्यांना माझ्याबद्दल सगळं माहिती आहे. तो फार मोठी चूक करतोय हे त्याला अजून कळत नाही. आज बेड वेगळा दिसतोय. पण मी तीच आहे. तुम्ही घाबरलायत का? प्रश्न फार विचारतोस. झोप. घाबरलास? तुम्ही हे सगळं का करताय? कारण मी करू शकते. तू माझ्या इथे झोपायला नाही, मला बघायला येतोस. हा बेड आहे, कोर्ट नाही. एक्झॅक्टली. पण सुरू तू केलंस. लोक कोर्टात खोटं बोलतात. हो, खरं पण तिथंच बोलतात.
रात्र झाली, झोप आता. गुड नाईट स्वीट रूम. दिस कोट इज adjourned. लोकांना वाटतं मुंबई म्हणजे वासना. ते तिच्याबरोबर काहीही करू शकतात, पण ते विसरतात की त्यांची इतकी औकात नाही. मुंबई अशा निर्लज्ज भामट्यांची नाही. ती आहे ती फक्त तिची अस्मिता जपणाऱ्या मुंबईकरांची.